मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल रमेश खडालीचा कॅच सुटलाय आणि या कॅचची किंमत मोजावी लागेल आता टीम अंगणवाडी संघाला. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर डोनेवाडी संघाने कॅच सोडली होती रमेशच्या आणि त्यानंतर रमेशच्या बॅट मधून धावा पाहायला मिळाल्या आणि आता देखील कॅच सुटल्या. लेफ्ट हँड बॅटर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, एका बाजूला गणेश दुसऱ्या बाजूला रमेश ही जोडी पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये P1चं षटक 2 शतक बाहेर काढले जातात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल पाहू शकाल. पहिलाच बॉल चॉप केलाय, फिल्डर आहे, चांगली फील्ड झाली तर मानला, बॉल अडवला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतोय थोडासा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये केला जाईल बदल. पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळतील. ओमकारला पाहतोय पहिल्या P1च्या षटकामध्ये संघाचा सरसेनापती ऑलराऊंडर पाहतोय आपण ओमकार. यावेळेस गोलंदाज ट्रॅकर 2 बॉल फेकले, 2 धावा खर्च केल्या. दोन्ही फलंदाजाने स्वतःची सावध सुरुवात केली. जोरदार अपील पंचांना गुमराह करण्याचं काम केलं जातं ईस्टर्नच्या पाठीमागून. जगन अगान सरांना पाहतोय आपण. पुन्हा एकदा डान्स इन द ग्राउंड खेळला होता. अगदी बॉल टर्न होत असताना पाहतोय आपण आतल्या बाजून शिरला, वलवला गेला आणि डॉट बॉल आला. इथे मात्र तरमानला बीट करून बॉल चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, थांबणार नाही. आउटफील्ड आहे, फास्ट लॉंग स्टॉपला चौकार. आता मात्र बऱ्याच दिवसानंतर चौकार पाहायला मिळतोय. P1च्या षटकामध्ये प्रयत्न चांगले झाले होते. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक कॅच खाली आणि रमेश कडाले यावेळेस तंबूच्या आश्रयाला. बिग विकेट टीम दामनवाडी संघाला लागणारा हा पहिला धक्का. रमेश कडाले तंबूच्या आश्रयाला पाहतोय आपण. अगदी शेवटच्या बॉलवर शेवट गोड झालाय. चला अंगणवाडी टीम फास्ट घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 5 क्षेत्ररक्षक बाहेर जा फास्ट. प्रकाश आलाय नवीन फलंदाज.
अंगणवाडी टीम चला फिल्डिंग लावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज अनंत आलाय. चला टीम अंगणवाडी खूप वेळ घेता मित्रांनो, प्लीज यार. यावेळेचा बॉल पाहू शकाल, नो बॉलचा कॉल. पहिलाच बॉल ते नो फेकलाय. गोलंदाज अनंताला पाहतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल नो आलाय. आता मात्र फ्रीट असेल फलंदाज प्रकाशसाठी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन अगदी थोडासा अडथळा मैदानामध्ये पाहायला मिळतो. वारंवार चेंजेस पाहायला मिळत आहेत. फ्रीटचा बॉल असेल आता प्रकाशला. वन डाऊनचा फलंदाज प्रकाश पाहतोय. हा फटका चांगला आहे, फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल थांबणार नाही सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. आणखीन एक धमाका पाहायला मिळाला. प्रकाशच्या बॅटमधून आता षटकर चौकाराची आतिषबाजी होती या मैदानामध्ये. चांगले बॅटिंग करावे लागेल. धावांचा पाठलाग वाढवायचा असेल तर पहिल्या इनिंगमध्ये धावांचा वेग वाढवायचा असेल तर बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे. तर मी विनंती करतोय आमच्या अगदी चांगले मित्र प्रकाशजी पारदे आणि आदरणीय आमच्या अगदी भाऊजी योगेश निरगुडे, आपण या व्यासपीठावर आपलं सरसे स्वागत आहे. आणखीन एक बिमर फेकला गेलाय. नो बॉल. आपण पाहू शकाल यावेळेस अनंता दोन बिमर फेकत असताना इथे पाहतोय अडथळा आणि अडथळा. थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय अंगणवाडी टीमवर. आता कोणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय हे पाहावं लागेल. प्रकाश पारदी आणि योगेश भाऊ या व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत आहे. सचिनला पाहतोय. चेंजेस केले जात आहेत. आता बॉलर इथे चेंज झालाय. सचिन फ्रीट कायम असेल प्रकाशसाठी. पाहूया. आता देखील हा बॉल चांगला फेकला गेलाय. इथे देखील नो बॉल पाहायला मिळतोय. बॉलरने देखील नोनी सुरुवात केली आता मैदानामध्ये. आताचा बॉल चांगला आहे. एष्ट्या उद्ध्वस्त पाहायला मिळाल्या
या बॉलवर, परंतु अगदी पाहू शकाल फ्रीडचा बॉल होता, बोनस होता, त्याचं प्राचार्य करत होतं, परंतु फायदा घेता आला नाही आणि दांडी गोल केली होती. अगदी पाया टाकलेला हा बॉल लेग स्ट्रिक उखडताना पाहायला मिळतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. गोलंदाज सचिनला अद्याप थोडंसं अडचणीत सापडल्या टीम अंगणवाडी. कुठेतरी नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत पाहिलं तर दापोरकर धावा झाल्यात 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा फटका चांगला आहे, स्वीट ऑफ साऊंड, आणखीन एक क्लास. गणेश आंबेर यावेळेस थांबाचं नाव घेत नाही. या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो पाहतोय. यावेळेस देखील चांगली बॅटिंग केली जाते. जसा बॉल येतो तसा पिच केला जातोय फलंदाज गणेशकडून. अगदी चांगली बॅटिंग पाहतोय, असं पाहू शकाल आपण. सलामीला आलाय आणि अगदी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र खेळ केला जातोय. रमेश बाद झाल्यानंतर मात्र गणेशला पाहतोय. अगदी चांगली बॅटिंग पाहतोय, आणखीन एक धमाका, बिग हिट, षटकार. छोटा तीर घाव करे गंभीर. का बॅटिंग पाहायला मिळते. थोडासा प्रेशर पाहायला मिळतो बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर. आताचा बॉल चांगला आहे, पुढ्यात ठेवला होता, समोरून काढला, ओव्हर झाले कंप्लीट. यावेळेस पाहतोय अगदी 34 धावा फलकावर लावल्या जातात. 28 धावा विचार केला या ओव्हरमध्ये 28 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजेच अनंत आणि सचिन 2 गोलंदाज पाहिले. चेंजेस पाहायला मिळाला ओव्हरमध्ये. त्यानंतर 28 धावा आल्या टोटल ओव्हरमध्ये. म्हणजे 34 धावा फलकावर लावल्या गेल्यात. 40-45 धावांचा पल्ला खूप काही सांगून गेल्या मागच्या मॅचमध्ये. अगदी 46 धावा लावल्या होत्या टीम खामगर संघाने आणि तो संघ इथं विजयी झाला. डिफेन्स केल्या त्या धावा आणि आता या 2च ओव्हरमध्ये 34 धावांचा आकडा पाहतोय. म्हणजेच आपण पाहू शकाल अजून 12 बॉलमध्ये किती धावा लावल्या जातील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय हरेश तिसऱ्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट आलेला आहे. गोलंदाज असेल हरेश, पंथांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेचून घेतलेला बॉल आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकच धावेवर समाधान मानावे लागेल. आडव्या बॅटने खेचलेला फटका, पण इष्टरक्षक असल्यामुळे फिल्डर असल्यामुळे एकच धाव. आता आलाय लेफ्टी गणेश, जो पहिल्या मॅचला चांगला चमकलेला बॅट्समन, तोच लेफ्टी गणेश. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, निर्धाव.
चांगली गोलंदाजी करतोय हरेश. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि एकच धाव खर्च केले. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, तिथे शतरक्षक आलाय ओमकार आणि चांगली अशी झेल पकडतोय. इथना लेफ्टीचा विकेट आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन जातोय तो मैदानामध्ये, भावेश. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसरा चेंडू डॉट, पुन्हा एकदा विकेट आणि आता हा 5वा चेंडू पाहूया. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हरेशकडनं. अद्यापर्यंत एकच धाव खर्च केली, अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. पाहूया त्या चेंडूवर किती धावा येतात. चांगली अशी गोलंदाजी मानावी लागेल. चांगली गोलंदाजी केली पण एकच धाव खर्च केली. एक धावेने धावसंख्येत भर होते ती 35. कुठेतरी निगतच्या याच्यात चांगले फटके मारले होते पण या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय आणि एकच धाव खर्च केले. षटक क्रमांक 4, गोलंदाज तयार. 35. हेमंत, चौथा गोलंदाज तयार. हेमंत पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार. आता शेवटचा षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. शेवटच्या षटकात पाहूया किती धावा येतात, किती. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, हा येतोय ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. षटकाराने धाव संख्येत भर होते ती 41. पहिला चेंडूवर दाखवलाय प्रकाशच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. अजूनही प्रकाश मैदानामध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आल्या बॉलरवर हल्ला चढवलाय. पुढील चेंडू प्रकाशसाठी. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज येतोय. झेल खाली पाहूया झेल होते का, आणि झेल बाद. पहिल्या बॉलवर तू षटकार मारलास, काय झालं, पण दुसऱ्या बॉलवर मी तुझी विकेट काढन, आणि त्याने तेच केलं. चांगला. यशवंत, 5व्या क्रमांकाचा बॅट्समन यशवंत. पहिल्या बॉलवर मोठा फटका खाल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाने विकेट काढलाय. स्वतःच्या फॉलोअर मध्ये झेल पकडलाय आणि आता न्यू बॅट्समन जातोय तो यशवंत. चांगली बॉलर तयार. यशवंत साठी पहिला चेंडू आणि यशवंत सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादात निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका खाल्यानंतर एक विकेट आणि चांगला असा निर्धाव असा चेंडू. पूर्णपणे जखडून ठेवलाय बॅट्समनला. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि येतोय, उचलतोय, फेकतोय तोपर्यंत. पाहूया किती धावा आणि
एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट बाद होते. सहाव्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल आपण मैदानामध्ये, नंदू. शेवटचे 2 चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर मोठा फटका खाल्ल्यानंतर कुठेतरी विकेट काढल्यानंतर एक बॉल डॉट परत विकेट घेतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय. बॅट्समनांना आपल्या याच्यात पुन्हा एकदा खालून मारण्याचा प्रयत्न आणि चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एकच धाव, एक धावेवर समाधान मानावे लागेल. आता चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया किती धावेंसाठी येतोय, कोणाच्या नावावर पडतोय, हेमंतच्या का नंदूच्या. नंदू तयार आणि टाकलाय. चांगला स्क्वेअर कटने मारलेला चेंडू जमिनीला घासत चाललाय. पाहूया किती धावांसाठी जातोय आणि हा येतोय चौकार. चांगला आल्या आल्या आपल्या बॅटमधनं दाखवतोय पहिला चौकार आणि चौकाराने धावसंख्येत भर होते ती 47. येणारे 24 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज असेल. धाव्यांची पंच चालेत मैदानामध्ये. पाहू शकाल प्रकाशजी निरगुडा आणि सागरजी कांबळे चांगले पंच. पाहू शकाल श्री सिद्धिविनायक गट संघ काराव आणि आमदार चषक तुम्ही पाहू शकाल चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. बॅट्समन तयार. ओमकार आणि
दिनेश मागच्या फेरीला जगन सर आलेले, या टायमाला ओपनिंगला आलाय तो दिनेश. आणि एक थरारा गोलंदाज रमेश. मात्र धामणवाडी संघाचा तेच गोलंदाज तोच रमेश. आणि स्ट्राईकला असेल तो दिनेश. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार. पहिला चेंडू दिनेशसाठी, पाहूया कसा फेस करतोय तो. आणि पहिल्या चेंडूवर उपसण्याचा प्रयत्न आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने संघाचा खाता ओपन झालाय. आणि दिनेशचा सुद्धा पाहूया पुढील चेंडू आता स्ट्राईकला आलाय तो ओमकार. चांगल्या प्रयत्नाने उपसायचा प्रयत्न केला पण खालनं स्किट झाल्यामुळे तो शतरक्षाच्या हातात. पुढील चेंडू ओमकार साठी, जो ओमकार मोठे फटके मारण्यासाठी नावाजलेला जातोय. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि एक धाव. थोडा पंचांची मागणी केलेली होती. विजयजी सर यायचं आपण. नो चेंडू असेल, पंचांनी नियम घ्यायचे. पुढचा चेंडू फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. पाव्या पुन्हा एकदा उपसण्याच्या प्रयत्नात पण फ्रीट असल्यामुळे हा काय रन आउटच्या स्वरूपात विकेट बाद होते. फ्रीटचा काही फायदा मिळाला नाही. चांगला असा उपसलेला पण कुठेतरी रनिंग कमी पडली ओमकारची आणि त्याच्या नांदामध्ये दिनेश बाद होतोय. आणि दिनेशची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानामध्ये जातोय. पाव्या अनिल. फ्रीटचा काय एवढा पुरेसा फायदा मिळाला नाही. वन डाऊनचा बॅट्समन अनिल. पाव्या अनिल टू रमेश, जो रमेश एक थर्रारा गोलंदाज. दोन चेंडू खर्च केलेत अद्यापिक आणि 3 धावा दिल्यात. पाव्या पुढील चेंडू अनिल साठी. गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव असा चेंडू. चांगला चेंडू टाकतोय रमेश. इष्टरक्षकाच्या हातात जाऊन चिपकतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. कुठेतरी नो टाकल्यानंतर कुठं तरी कमबॅक करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आणि जमिनीच्या उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धावेवर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईकला आलाय तो ओमकार. आतापर्यंत तो एकच चेंडू खेळलाय आणि तोच ओमकार जो मोठे फटके मारण्यासाठी एक घातकी फलंदाज मानला जातोय. पाहूया पुढील चेंडू ओमकार साठी. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी करावी लागते. एक बॉल बॅट्समनच्या नावावर तर दुसरा बॉल बॉलरच्या नावावर. एक बॉल डॉट तर दुसरा बॉल रन असे चालू आहे. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गतीचा मारण्याचा प्रयत्न आणि
फिल्डर येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव. एक धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धाव संख्येत भर झाली ती 5. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. चांगली गोलंदाजी मानावी लागेल रमेशकडनं. एक नो टाकल्यानंतर परंतु त्याने चांगली गोलंदाजी केली आणि आता P1चं दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार रुपेश. एक थरारा गोलंदाज तो पण धामणवाडी एक्सप्रेस करणार. पाहूया ओमकार स्ट्राईकला. अद्याप तो एकही मोठा फटका मारण्यात असफल राहिलाय. पाहूया पुढील चेंडू त्याच्यासाठी. आता जी घातकी ओव्हर मानली जाते रमेशची ती निघून गेले आणि या पुढची ओव्हर पाहूया. रुपेश हाफ ट्रॅकरचा बॉल आणि निर्धाव असा चेंडू. चांगला बॉल टाकलाय. पाहूया पुढील चेंडू पंचांच्या डाव्या साईडने तयार. जशी रमेश गोलंदाजी करतोय तसाच रुपेश सुद्धा गोलंदाजी करतोय. काय गोलंदाज आहेत. धामणवाडी एक्सप्रेस मानलं जाते. चांगला पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट. एक चांगला चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी गोलंदाज भरकटतो आणि खराब लाईन पकडतो आणि त्या खराब लाईनने खराब चेंडू टाकतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार. चांगला. पाहूया पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आता मागे आउटफील्ड फास्ट असल्यामुळे बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. आता कुठेतरी फटके मारतोय ओमकार. त्याला माहिती आहे रमेशची ओव्हर निघून गेल्यानंतर पुढच्या बॉलर आपल्याला बरोबर भेटणार आणि त्याने तेच केले. रमेशची ओव्हर ढकलून घालवले आणि दाखवतोय दुसऱ्या बॉलर चौकार. त्यांना माहिती आहे रमेशची गोलंदाजी एक्सप्रेस असल्यामुळे त्याच्या ओव्हरला काही रन येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बॉलरवर हल्ला चढवतोय ओमकार. पुन्हा तयार बॉलर ओमकार. कुठेतरी एक छोटासा फटका दाखवला त्याने. चौकार. पाहूया पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि निर्धाव असा चेंडूची घोषणा. पुन्हा कुठेतरी मोठा फटका खाल्यानंतर बॉलर कुठला तरी कमबॅक करतो आणि निर्धाव असा चेंडू हकलतोय. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट टाकल्यानंतर दुसरा बॉल वाईट. परत दुसऱ्या बॉलवर त्याने चौका खाला आणि तिसरा बॉल डॉट टाकतोय. चांगले. एक बॉल बॅट्समनच्या नावावर तर दुसरा गोलंदाजच्या नावावर. पुन्हा एकदा चांगला असा बॉल. काय बॉल टाकलेला यॉर्कर पद्धतीचा. खोदून काढण्याचा प्रयत्नात हेलिकॉप्टर घुमवलेला पण तो काही जमला नाही, सक्सेस झाला नाही. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल खाली येतोय. चांगली अशी झेल पकडतोय. कुठेतरी बाद होतोय ओमकार आणि आता ओमकारची जागा भरून काढण्यासाठी ते जातोय स्वतः कर्णधार जगन. या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. रमेशने गोलंदाजी केली तशीच रुपेशने सुद्धा गोलंदाजी केली. आता बी 5 चेंडू टाकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट नाव करून घेतले. आणि शेवटचा चेंडू असेल आणि आल्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात येतोय, उचलतोय, फेकतोय तोपर्यंत
एकच धाव, एक धावेने धाव संकेत भर होते ती 11. आता येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. पाहूया तिसरा गोलंदाज कोण. जशी रमेशने गोलंदाजी केली तशीच रुपेशने सुद्धा केली. तिसरं गोलंदाज तयार अशोक. वैयक्तिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. पाव्या पंचांच्या उजव्या साईडनं बॉलर तयार. पंचांच्या उजव्या साईडने तयार गोलंदाज. ट्रायकला असेल तो जगन. अजून आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्लोअर मध्ये गंडवलेला होता आणि निर्धाव असा चेंडू. चांगली चेंडूची सांगता होते. जशी रमेशने गोलंदाजी केली तशी सुरेशने गोलंदाजी केली तशीच आता अशोकला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून बॅट्समॅनना रोखून ठेवावे लागेल आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय अशोक. पाया पुढील चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्नात आणि चांगल्या अशी क्षेत्ररक्षण मानावे लागेल आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धाव संख्येत भर होते ती 13. आता येणारे 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. आता इथनं कुठनं तरी मोठे फटके मारण्याची गरज असेल अंगणवाडी या संघाला. पुन्हा एकदा स्लोवरचा प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल डॉट टाकले, त्यानंतर 2 रन घेतले आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. वा मस्त गोलंदाजी. तसे रमेशने केली तशीच रुपेशने केली. आत्ता त्याच पावलावर पाय ठेवून अशोक सुद्धा करतोय. पाया पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गतीचा उंचावर मारण्याचा प्रयत्न. फिल्डर येतोय झेल खाली. पाहूया झेल ड्रॉप आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. कुठेतरी झेलचा प्रयत्न होता पण ती झेल असफल झाली. एक जीवदान मिळालंय जगनला. 45 नंबरची जर्सी घातलेला त्याच्या हातातनं झेल निसटलाय. पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 34 धावांची गरज. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पंच बोलतात थर्ड अंपायरची मागणी. विजयजी सर यायचं आपण. विकेट. बॅट हवेत असल्यामुळे विकेट. 6 बॉल आणि 34 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली आहे अशोकने सुद्धा. जशी रमेशने केली तशी रुपेशने केली आणि आता अशोकने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली. मात्र त्याने 3 धावा खर्च केल्यात. रमेश आणि रुपेशच्या 5-5 आणि 3. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 34 धावांची. आता इथनं प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेचावे लागेल. बॅक टू बॅक 6 सिक्स मारावे लागतील. बॉलर असेल तो भावेश. बॅक
पाहूया पुढील पंचांच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात आणि कार्पेटच्या साहाय्याने हा येतोय चौकार. चौकाराने काहीच फायदा होऊ शकत नाही, पण बॅक टू बॅक षटकार मारावे लागतील. आता इथनं येणारे 5 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. मोठे फटके म्हणजे 5 बॉलला 5 षटकार. बॅक टू बॅक 5 षटकार मारावे लागतील तर कुठे इथून सामना विजयाच्या प्राप्तीवर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि एकही धाव नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर कुठला तरी गोलंदाज कमबॅक करतो आणि निर्धाव असा चेंडू हाताळतोय पुन्हा. आता इथनं पूर्णपणे सामना जकडून ठेवलाय ते. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय टॉस बॉक्सला सलामी देत चौकार. आता येणारे 3 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. आता इथून पूर्ण सामना आपल्या बाजूने खुल्ला केलाय तो धामणवाडी या संघाने. पुढील चेंडू जगनसाठी उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा काय निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आता 2 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. पूर्णपणे सामना वन साइड झुकून घेतलाय तो धामणवाडी या संघाने. पुढचा सामना असेल धामणवाडी संघ. पाहूया अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चौकार. आता शेवटचा चेंडू असेल 1 चेंडू आणि 22. मॅन ऑफ द मॅच प्रकाश. 8 बॉल 18. चांगले बॅटिंग केली आहे. शेवटचा सामना असेल धामणवाडी विपक्ष खामगर. इथून जो